पितृपक्षामध्ये गोडाचा पदार्थ म्हणून तांदळाच्या खीरीचा खास मान आहे। ह्या वेळेला तांदळाचीच खीर बनवतात। तर आज इथे आपण एकदम घरगुती साहित्यामध्ये खूपच टेस्टी आणि मलाईदार अशी रबडीसारखी घट्ट अशी आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। तर अतिशय सोपी आहे। कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये आपली ही तांदळाची खीर बनून तयार होते एकदम कमीत कमी वेळेमध्ये। तर सर्वप्रथम मी इथे 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं। तर दूध आधीच मी उकळायला ठेवून दिलं। त्यानंतर छोट्याशा वाटीभर इथे मी तांदूळ घेतलाय। तर हा बारीक तांदूळ रोजचा ज्याचा भात बनवतो आपण तोच आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ सुद्धा घेऊ शकतो। त्याचा आहे ना खूप छान सुगंध येतो। त्यानंतर तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतले आणि इथे 10 ते 12 काजूच्या बिया आणि जे धुतलेले तांदूळ होते ना त्यामधले थोडेसे म्हणजे 1 ते 1.5 टीस्पून एवढे तांदूळ मी ह्या काजूमध्ये टाकले। सोबतच इथे थोडेसे सुक्या नारळाचे काप सुद्धा घातले आणि दूध जे आपण उकळायला ठेवलं होतं ना त्यातलं गरम दूध यामध्ये टाकायचं। म्हणजे काय होतं सगळे जिन्नस 5च मिनिटांमध्ये छान मुरतात आणि भिजून येतात। तर दुधामध्ये हे आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ। त्यानंतर इथे कुकरमध्ये मी चमचाभर तूप घातलं। तुपामध्ये जे आपण धुतलेले तांदूळ होते ना ते आता इथे घालायचे आपल्याला। तांदूळ हलकेसे तुपामध्ये छान असे भाजल्यासारखे करायचे। खूप वेळ नाही, फक्त 2-3 वेळा असं छान त्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर जेवढे तांदूळ घेतले होते तेवढंच इथे मी पाणी सुद्धा घातलं ह्याच्यामध्ये आणि तेवढंच आपल्याला दूध सुद्धा घालायचे। त्यानंतर आपल्याला जास्त पाणी किंवा दूध याच्यामध्ये घालायचं नाही आहे। लक्षात ठेवा जेवढे तुम्ही तांदूळ घेतले ना तेवढंच पाणी आणि तेवढंच आपल्याला दूध ह्या भातामध्ये आपल्याला घालायचं। छान एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे तळाला कुठे तांदूळ चिटकले वगैरे राहू नको। त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याच्या आहे ना आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत बघा जे आपण भिजवून टाकले होते ना काजू आणि नारळाचे काप आणि थोडेसे तांदूळ ते आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची छान आपल्याला बारीक आणि पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची। हे बारीक करताना यासोबतच दूध सुद्धा टाकायचं आणि ह्याची एकदम बारीक आणि पातळ आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथे आपल्या 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात तयार आहे। आता असा जो गोल बुडाचा चमचा असतो ना तो घ्यायचा। याने ही सगळे तांदूळ आहे ना असे स्मॅश केल्यासारखे करायचे। लगेच होऊन जातात कारण आपला जो भात आहे ना खूप मऊ शिजलेला असतो। त्यानंतर जे आपण दूध उकळायला ठेवलं होतं ते सगळं मलाई सकट सगळंच्या सगळं दूध आपल्याला ह्या खिरीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला छान असं कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं ह्याला कंटिन्यू असं फटाफट म्हणजे फास्ट मिक्स करायचं जेणेकरून भाताचे गाठी बनू नये किंवा गडे त्यामध्ये राहू नये। त्यानंतर बघा इथे छोट्याशा पातेल्यामध्ये मी चमचाभर तूप घातलं। त्यामध्ये बारीक चिरलेले बदाम, काजू, थोडेसे पिस्त्याचे कॅप आणि थोडीशी चारोळी हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। तुपामध्ये ह्याचा सुगंध सुटेपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत सगळे हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडत असलेले सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता। आता इथे छान आपली खीर उकळायला आली अर्धी की ह्याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती ना मिक्सरला ती टाकायची आहे आणि छान ह्याला मिक्स करून आणखी 5 मिनिटापर्यंत असं उकळून द्यायचं। इथे बघू शकता ह्याला आता ही खीर गाडी बनायला तयार झाली आणि ही अशी तांदळाची पेस्ट केल्यामुळे काय होतं आपली जी खीर आहे ना पूर्ण अशी एकजीव होते। त्याला असं गाढं टेक्स्चर येतं। कुठे दूध आणि भात असा वेगळा वेगळा दिसत नाही। पूर्ण अशी क्रीमी आणि एकसारखी दाटसर आपली खीर बनून तयार होते। त्यानंतर आता याच्यामध्ये मी इथं 1 वाटीभर एवढी साखर घातली। साखर तुम्ही आवडीनुसार म्हणजे तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता साखर टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं म्हणून ह्याला आणखी थोडीशी 5-1 मिनिटं उकळू द्यायची आणि यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर आता इथे घातली आहे आणि जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ना ते सुद्धा आपल्याला खिरीमध्ये सगळेच्या सगळे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि ह्याला आता जास्त वेळ उकळायची नाही। आपण फुल फॅट दूध घेतल्यामुळं काय होतं आपली खीर आहे ना पटकन ही गाढी आणि टेस्टी अशी मलाईदार बनवून तयार होते। याला खूप जास्त वेळ उकळायची गरज पडत नाही। ह्याला फक्त 5-1 मिनिटं उकळून घ्यायची आणि कंटिन्यू अशी मिक्स करून घ्यायची आणि बघू शकता आपली खीर इथे बनून तयार झालेली आहे। तुम्ही बघा खीर कुठेही पातळ किंवा गाढी अशी दिसत नाही आहे। सगळी एकसारखी दाटसर आपली खीर बनून तयार झाली आहे। अतिशय सोपी पद्धत आहे ही खीर बनवण्याची। ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा कारण त्याने मला खूप मोटिवेशन मिळते। तोपर्यंत बाय। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।